नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। टुडेज अधिवेशन आपण सुरू करतोय राजकारणाच्या आतल्या गप्पा आणि आजच्या राजकारणाच्या ज्या गप्पा मारणार आहोत ते म्हणजेच पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्यासोबत 145 या आकड्यावरती बहुमत सिद्ध करणारा आमदार म्हणजेच आमदार निलेश लंके, लोकनायक, लोकनेते आणि जनसामान्यांचा कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमदार म्हणजेच निलेश लंके। निलेशजी, खूप खूप स्वागत। अधिवेशनाची सुरुवात करतोय। हे गप्पांचं अधिवेशन आहे, राजकारणातल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। सुरुवात करूयात। तुमची जी राजकारणात सुरुवात होती ती म्हणजे शिवसेनेपासून आणि शिवसेनेमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळता सांभाळता कुठेतरी दुजाभाव आला आणि तुम्ही उडी घेतली ती राष्ट्रवादीमध्ये। नेमकं तेव्हा काय घडलं होतं आणि आता राष्ट्रवादीमध्ये तुम्ही अगदी शरद पवारांसोबत फिरतायत, तर वरिष्ठांची जी मर्जी राखली जाते तिथे काय बिनसलं होतं आणि राष्ट्रवादीमध्ये कशा पद्धतीने सगळं समतोल राखतायत? माझी राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली, पण राजकारण करीत असताना मी शिवसेनेत सुद्धा एक शाखा प्रमुख ते तालुका प्रमुख पदापर्यंत काम केलं। इतकं निष्ठेने काम केलं त्या ठिकाणी। पण राजकारणात काही चेंजेस होत असतात, काही बदल होत असतात। या ठिकाणी 27 फेब्रुवारी 2018ला पारनेर या ठिकाणी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यक्रमात थोडा गदारोळ झाला आणि त्या गदारोळ झाल्यानंतर त्याची बिल माझ्या नावावर फाडण्यात आलं का निलेश लंके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला आणि माझी नंतर पक्षातून हकालपट्टी केली। हकालपट्टी केल्यानंतर मला जो मायेचा आधार दिला असेल तो म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी मला राष्ट्रवादी पक्षात आधार दिला आणि मी पक्षात प्रवेश केला आणि पक्षात प्रवेश केला असताना माझं काम पाहून आदरणीय पवारसाहेब असो, दादा असो, सुप्रियाताई असो, त्यांनी मला राष्ट्रवादी पक्षाची विधानसभेची उमेदवारीसुद्धा दिली। उमेदवारी देऊन सुद्धा चांगल्या मताधिक्याने मला माझ्या सर्वसामान्य जनतेने निवडून आणलं। पण निवडणुकीच्या काळात सुद्धा माझी विधानसभेची नारळ फोडण्याची सभा पवारसाहेबांनी केली। मी ज्यावेळेस 19 दिवस मतदारसंघामध्ये फिरलो जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून, त्या यात्रेचा शुभारंभसुद्धा आदरणीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते झाला आणि त्या जनसंवाद यात्रेचा समारोप आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी त्या ठिकाणी समारोप केला। म्हणजे माझी निवडणूक जरी असली पण पवार फॅमिलीने आमच्या कुटुंबातल्या एका सदस्याची निवडणूक ही अशा पद्धतीने निवडणूक त्या ठिकाणी इतकी हाताळली व्यवस्थितपणे, म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत मला मदत केली। पण या सर्व गोष्टी करीत असताना सुद्धा मला जनतेने इतकं भरभरून दिलं, म्हणजे आजपर्यंतच्या पारनेरच्या इतिहासात 61,000च्या मताच्या फरकाने कुठलाच विधानसभेचा उमेदवार निवडून नाही आला। म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या आमदारांची आकडेवारी जर काढली मताधिक्याची तर ती सुद्धा आकडेवारी 61,000 होत नाही, म्हणजे इतक्या मोठ्या फरकाने निवडून आणलं। आणि ज्यावेळेस कामकाज सुरू झाल्यानंतर सुद्धा म्हणजे इतकं मला या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नेते मंडळी असो, जयंत पाटील असो, वळसे पाटील असो, मुश्रीफ साहेब असो, सगळ्याच नेते मंडळींनी इतक्या चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि मतदारसंघात सुद्धा कोरोनाची पार्श्वभूमी असताना सुद्धा मला चांगला निधी त्या ठिकाणी देऊन मला बऱ्याच ठिकाणी म्हणजे मदत करण्याचं काम केलं। तुम्ही पाहिलं असेल केकेरेंसारखा प्रश्नसुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रश्नसुद्धा आपण जो 40-50 वर्षाचा प्रश्न होता तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला यश मिळालं। नगर तालुका आणि श्रीगोंद्याचा जो प्रश्न होता 40-50 वर्षाचा साखळाईचा प्रश्न होता तो सुद्धा प्रश्न आपण जयंत पाटील आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रश्न सोडू शकलो। राळेगण शिर्डी 14 गावची पाणी पुरवठा योजना, म्हणजे असे महत्त्वाचे प्रश्न या निमित्ताने आपल्याला या सगळ्या नेते मंडळींनी मदत केल्यामुळे आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी ठरलो। नक्कीच राष्ट्रवादीमध्ये सध्या जे तुमचं वर्चस्व आहे, सगळ्यांच्या ज्या गाठीभेटी आहेत त्या घडामोडी समोर येतातच, मात्र कोरोनामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची घडामोड घडली होती ती म्हणजे नगरपंचायतीचे शिवसेनेचे 5 नगरसेवक घेऊन तुम्ही मातोश्रीवरती पोहोचला होतात। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तुम्ही सांगितलं की उद्धवजींच्या सभेमध्ये जो गदारोळ झाला त्याचा ठपका तुमच्यावरती होता आणि त्यानंतर आमदार म्हणून तुम्ही जेव्हा उद्धवजींना भेटायला गेलात तेव्हाच्या भावना काय होत्या आणि एकंदरीत शिवसेनेचा जुना माणूस नव्याने राष्ट्रवादीतून येतोय तर तुमची त्यांच्याशी भेट कशी होती? उद्धव साहेबांचे नामचे ज्यावेळेस सगळे आमदार ट्रायडेन हॉटेलवर मुंबईला होते त्यावेळेस उद्धव साहेब त्या सगळ्या आमदारांनी भेट घेण्यासाठी सकाळी उद्धव साहेब आणि पवार साहेब आले। त्यावेळेस पवार साहेबांनी माझी ओळख करून दिली का हे आमचे पारनेरचे आमदार निलेश लंके। त्यावेळेस उद्धव साहेबांनी सांगितलं की तो आधी आमचा होता आता तुमच्याकडे आला आणि त्याच वेळेस मला उद्धव साहेब म्हणले निलेश माझी जरा चूक झाली
आणि मी ज्यावेळेस नगरसेवक आमच्याकडं पारनेर नगरपंचायतचे काही नगरसेवक भाजपमध्ये चालले होते. भाजपमध्ये जात असताना मी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला, पण ते भाजपमध्ये जाण्याच्या संदर्भात त्यांचा शिक्कामोर्तब झाला. त्यावेळेस मी दादांच्या माध्यमातून त्यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. पण नंतर राजकारणाचे एवढे सूत्र हल्ले की मुख्यमंत्र्याच्या पक्षाचे नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात गेले. हे काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांना पटल्या नाही. साहेबांनी दादांना सांगितलं की ते आमचे नगरसेवक तुम्ही परत त्या ठिकाणी घेऊन या. आणि मला स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी फोन केला, अरे निलेश, हे नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत येणं यापेक्षा ते मुख्यमंत्र्याच्या पक्षाचे नगरसेवक फुटणं ह्या महाराष्ट्रात हा चुकीचा मेसेज जाऊ राहिला. तू ते सगळे नगरसेवक घेऊन जा, नगरसेवक घेऊन ये. आणि मी दुसऱ्याच दिवशी दादांकडे ते सगळे नगरसेवक गेलो. दादांनी सांगितलं की तू मिलिंद नार्वेकरांबरोबर जाऊन ते सगळे नगरसेवक घेऊन जा. त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्र्यांनी इतका आदर केला, म्हणजे राजकारणात विसरावं लागते. आणि त्यांना सुद्धा लक्षात गोष्टी आल्या का निलेश सारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला आपण मुकलेलं आहे. पण एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलं की पहिला टप्पा बसलेला होता गदारोळाचा शिवसेनेच्या सभेमधला, आणि दुसरा हे शिवसेनेचे नगरसेवक फोडण्याचं, म्हणजे एक तर ते फोडलेत की स्वतःहून आलेत, हे नेमकं काय खरं आहे आज निलेश लंकेंकडनं ऐकायचं आहे आम्हाला. नाही, फोडले नाही, ते स्वतःहून आलेच. शेवट महाविकास आघाडीचं सरकार आहे रे, म्हणजे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये फोडाफोडी ही चुकीची आहे. पण जर महाविकास आघाडीचा विचार करायचं म्हणलं, आणि ते जर आपल्याला आज महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप, आणि जर भाजपमध्ये ते नगरसेवक गेले असते तर भाजपची पारनेर शहरातली ताकद वाढली असती. त्यामुळे ती ताकद रोखण्यासाठी तो केलेला प्रयोग होता. शेवट त्या नगरसेवकांना मी जर समजून सांगितलं, ठीक आहे तुम्ही भाजपमध्ये जाण्यापेक्षा मग राष्ट्रवादीत या. पण शेवट महाविकास आघाडीचं संख्याबळ एकच होतं ना. त्यामुळे उलट महाविकास आघाडीचं संख्याबळ टिकवण्यासाठी हा प्रयत्न केला सगळ्यात महत्त्वाचा. केकेरेंचा प्रश्न तुम्ही थेट दिल्ली दरबारी घेऊन गेला होतात. प्रश्न सोडवण्यासाठी तिथे तुम्ही ठिया देखील केला. तुमच्यासोबत शरद पवारांनी तुम्हाला सगळ्यात मोठी मदत केली. केकेरेंचा प्रश्न पूर्णतः मिटलेला आहे का, किंवा तो पूर्णपणे संपलाय का, त्याबद्दल काय सांगा. केकेरेंचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता ना, 1969ला केकेरेंज आला आपल्या ढवळपुरी, म्हणजे नगर तालुका, पारनेर तालुका आणि राहुरी तालुका अशा 23 गावांना केकेरेंचा प्रश्न 1969 पासून भेडसावत होता. त्यामध्ये फेज 1, फेज 2 आणि फेज 3. फेज 1चं क्षेत्र सध्या आर्मीच्या ताब्यात आहे, संरक्षण खात्याच्या, आणि विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेस नगर आपलं एक्सप्रेस, बॉम्बे एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेसचा क्षेत्र काही ठिकाणी संरक्षण खात्याचं राज्य सरकारने घेतलं. भोसरी या ठिकाणी रस्त्यासाठी काही क्षेत्र संरक्षण खात्याचं क्षेत्र राज्य सरकारने घेतलं. आणि नागपूरला कोराडी म्हणून त्या ठिकाणी एक देवस्थान आहे, त्या देवस्थानला सुद्धा संरक्षण खात्याचं क्षेत्र घेतलं. या तिन्ही क्षेत्रांच्या बदल्यात आपल्या या परिसरामध्ये केकेरेंजसाठी क्षेत्र देण्याचा राज्य सरकारचा 2017ला मागच्या सरकारच्या काळात तो निर्णय झाला. आणि त्या संदर्भातले पत्रव्यवहार सुद्धा आपल्याकडे आहेत निर्णय. आणि आजपर्यंत दर 5 वर्षाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन व्हायचं. पण येत्या काही काळात 1-2-3 महिन्यापासून मूल्यांकन झालं त्या सगळ्या क्षेत्राचं. मूल्यांकन झालं याचा अर्थ क्षेत्र जाणारच होतं. मग मी पवार साहेबांच्या माध्यमातून मला माहीत होतं की हे क्षेत्र आपल्याला वाचू शकतं, आणि ते फक्त पवार साहेबांच्या माध्यमातूनच आपण ते क्षेत्र वाचू शकतो. त्यावेळेस मी साहेबांना सगळी परिस्थिती समजून सांगितली. साहेबांना म्हणजे इतकी इत्तमभूत माहिती. साहेब 1969ला क्षेत्र अधिग्रहण झालं, त्यावेळेस त्या परिसरामध्ये जिराय क्षेत्र होतं. नंतरच्या काळात मुळा डॅम झालं. मुळा डॅममुळं लोकांनी बँकांचे लोन घेतले, खाजगी सावकारांकडून पैसे घेतले, आणि ते सगळं क्षेत्र बागायत केलं. म्हणजे आज त्या परिसरामध्ये 90% क्षेत्र बागायत. त्या परिसरामध्ये 60% आदिवासी बांधव, आणि त्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं हे झालेलं 3रं विस्थापन होते. मुळा डॅमसाठी झालं, कृषी विद्यापीठासाठी झालं. या सगळ्या गोष्टी मी पवार साहेबांना समजून सांगितल्या, आणि त्या संबंधातले सगळे डॉक्युमेंट गोळा केले, कागदोपत्री गोळा केली. मी साहेबांकडे फाईल घेऊन गेलो. साहेबांनी तो विषय समजून घेतला, आणि राजनाथ सिंगची वेळ घेतली. त्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं, दिल्लीला तू येत असताना 4 ते 5 दिवस राहण्याची
राहण्यासाठीची आहे. म्हणजे याचा अर्थ राजनाथ सिंगची ज्या दिवशी मिटिंग आपल्याला वेळ मिळेल त्या ठिकाणी आपण जाऊ. मग आम्ही 5 दिवस थांबून राहिलो. शेवट मी निर्णय घेतलेला होता, या ठिकाणी 1 महिनाभर राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण हा निर्णय सोडून जायचा. मग त्यावेळेस आम्ही राजनाथ सिंगची पवारसाहेबांच्या माध्यमातून मिटिंग झाली. मिटिंगसुद्धा इतकी प्रॉपरली झाली का त्या ठिकाणी तिन्ही दलाचे प्रमुख म्हणजे संरक्षण खात्याचे सगळे टॉपचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते, स्वतः साहेब. आणि आम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं म्हणणं इथं मूल्यांकन होणार नाही, क्षेत्र ताब्यात घेणार नाही. म्हणजे ती लढाई आम्ही जिंकलेलो आहे. पण मी नंतर दुसरा प्रश्न केला, साहेब आम्हाला त्या भागामध्ये रेड झोन असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना बँक लोन मिळत नाही, सोसायट्याचं लोन मिळत नाही. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण काही दिवसात या कोरोनाचं संकट गेल्यानंतर वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण एकत्रित मिटिंग लावू आणि त्या ठिकाणी तुमचा बँक लोनचा जो विषय तो विषय 100% सोडून तुमच्या शेतकऱ्यांना कसं बँक लोन मिळेल, सोसायटीचे कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि तो सुद्धा प्रश्न सोडू. पण याचा अर्थ ज्यावेळेस वित्त विभागाचे अधिकारी आपण ज्यावेळेस मिटिंग घेऊन आपण प्रश्न मांडणार का आमच्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करा, त्यावेळेस त्यांच्याकडून सांगितलं जाईल की तुम्ही रेड झोन हटवा, मग तुमच्या शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करू. म्हणजे कर्ज पुरवठ्याची आपण त्या ठिकाणी समस्या मांडल्यानंतर तो प्रश्न सोडवण्यासाठी रेड झोनचा सुद्धा प्रश्न ऑटोमॅटिक सुटणार आहे. त्यामुळे रेंज हा विषय जी भेडसावणारी जी शेतकऱ्यांची जी टांगती तलवार होती ती निघलेली आहे. त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी, कलेक्टर असो, त्या परिसरातले राहुरी असो, नगर असो आणि पारनेरच्या तहसीलदारांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की शेतकऱ्यांना आजपर्यंत जो धोका होता का क्षेत्र जाण्याचा, क्षेत्र तुमचं जाणार नाही, त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितली. नक्कीच रेंजचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याबद्दल तुम्हाला सखोल माहिती आमदारांनी दिलेली आहे. आपण वळूयात दुसऱ्या मुद्द्याकडे. कर्जत जामखेडमध्ये पवारमधलेच रोहित पवार एक पॅटर्न घेऊन येत आहे, त्या ठिकाणी औद्योगिक पॅटर्न असेल किंवा त्यांचं काम करण्याचं एक पॅटर्न आहे. तर पारनेरसाठी तुमच्याकडनं काय पॅटर्न ठरलेला आहे का कामाचा, किंवा कुठल्या पद्धतीने पुढची कामं होणार आहेत त्याबद्दल काय सांगाल? पारनेरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न असो, बेरोजगारीचा प्रश्न असो, असे वेगवेगळे प्रश्न या पारनेरमध्ये. शेवट पारनेर या भागात आहे ना, निगोज या भागात गेल्यानंतर त्या ठिकाणी कॅनॉलचा पाण्याचा प्रश्न असतो. आमच्या ढवळपुरी पट्ट्यात गेलं त्या ठिकाणी वेगळा प्रश्न असतो. आमच्या नांदगाव शिंगो त्या भागात गेलो वेगवेगळे प्रश्न असतात. म्हणजे प्रत्येक भागाचे वेगवेगळे प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येणाऱ्या काळात, आज ठीक आहे आज चांगल्या पद्धतीने पाऊस झाला, पण या भागातला सगळ्यात आपल्या मतदारसंघातला प्रश्न जो असून पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आपण येणाऱ्या काळात सोडवणार आहे. अहमदनगरची जी MIDC आहे त्याचा एक चेहरा रूप म्हणून आता सुपा MIDCचं जे औद्योगिकरण जोरात सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचाही महत्त्वाचा वाटा आहे. जी रांजणगावपर्यंत पुण्याची जी MIDC आलेली आहे ती सुपापर्यंत येईल का, किंवा त्या MIDCसाठी विजन काय ठरवलं आहे का? जी नवीन MIDC ती सगळ्यात जापनीज हब म्हणजे सगळ्यात मोठी MIDC होणार आहे. आणि आज ही कोरोनाची परिस्थिती गेल्यानंतर, परिस्थितीतून आपण बाहेर पडल्यानंतर सुपा भागातलं औद्योगिकरण की रांजणगावपेक्षा, चाकणपेक्षा, औरंगाबादपेक्षा सगळ्यात मोठं असणार आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल किंवा त्यासाठी काय धडपड आहे, किंवा तिथलं पर्यावरण जे संतुलित राखण्यासाठी काय उपक्रम करणार आहात का तुम्ही? स्थानिकांना त्याचा फायदा होणारच आहे ना. पर्यावरण रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणारच आहे ना. शेवट पर्यावरण सुद्धा टिकणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, कोरोनामध्ये बरेच उपक्रम तुम्ही केलेले आहेत. ते एक धावता आढावा आपण घेऊयात की कुठले कुठले उपक्रम झालेत आणि राज्यातलं सगळ्यात मोठं कोविड सेंटर हे पारनेरमध्ये आहे. तशी शाबासकीची थाप देखील तुम्हाला वरिष्ठांकडून मिळालेली आहे पक्षांच्या. काय सांगाल, इतकं मोठं कोविड सेंटर कसं तुम्ही उभं केलं आणि जे स्वखर्चातून सुरू आहे? कोरोनाच्या काळात म्हणजे सगळ्यात मी असो, आमचे सगळे सहकारी असो, इतकं चांगलं काम केलं. म्हणजे 22 मार्चला लॉकडाऊन झाला आणि 23 मार्चला आपण सुपा असो, टाकीडोकेश्वर आणि नवनागापूर आपल्या मतदारसंघातल्या 3 ठिकाणी 3 सेंटरला अन्नदानाचं काम केलं आपण. त्या अन्नदानाच्या माध्यमातून आपण 64 दिवसात 2 ते 2.5 लाख लोकांना जीव घालण्याचं काम केलं, जेवण देण्याचं काम केलं. त्याच काळात आपण या ग्रामीण भागातील ज्यावेळेस शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली, बऱ्याच मजुरांना उपासमारीची वेळ आली,
त्यावेळेस आपण 90-95 लाख रुपयाचे किराणा किट वाटप केले. म्हणजे त्या काळात ज्यावेळेस पायी वाट सुरू जाणारे लोक होते त्यावेळेस प्रत्येक दिवशी 400 ते 500 चप्पलचे जोडसुद्धा आम्हाला लागायचे. म्हणजे इतकं चांगलं काम आमच्या सगळ्या टीमनी केलं. म्हणजे मी एक ठरवलं होतं, ठीक आहे, मी महाराष्ट्रातल्या लोकांचे अश्रू पुसू शकत नाही, पण या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये कुठलाही माणूस उपाशी झोपणार नाही अशी मी त्या पद्धतीने खबरदारी घेतली होती. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. आमच्या निघोज या ठिकाणी मी रात्री 12 वाजता माझ्या संपर्क कार्यालयात बसलो असतो आणि मला फोन आला निघोज या ठिकाणून 130 लोक सकाळपासून उपाशी आहे. 12 वाजता मी त्या ठिकाणी एका आमच्या कार्यकर्त्याला फोन केला, जेवण बनवलं आणि 3:30 वाजता आम्ही त्या ठिकाणी जेवण घेऊन गेलो. म्हणजे इतकी तत्परता ठेवली आम्ही सगळ्यांनी. म्हणजे मतदारसंघाच्या कुठल्या कान्याकोपऱ्यात कुठला माणूस उपाशी झोपून नाही दिला. आणि ज्यावेळेस ही कोरोनाची परिस्थिती वाढली, मी कोरोनाच्या काळात सुद्धा प्रत्येक आरोग्य केंद्र उपकेंद्रात त्या ठिकाणी व्हिजिट केल्या. आमच्या आशा सेविका असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, आरोग्य विभागाचे कर्मचारी असो, यांना सगळ्यांना शाबासकीची थाप मारून त्यांच्या बरोबरीने मी सुद्धा काम केलं. शेवट ज्यावेळेस एकदम परिस्थिती भयभीत असताना ह्या सगळ्या मंडळींना आपण त्या ठिकाणी आधार देणं गरजेचं असतं. जर लोकप्रतिनिधी जर घरात बसला तर हे कोणाच्या भरोशावर काम करणार आहे. त्यामुळे मी सुद्धा त्यांच्या बरोबरीने प्रत्येक गावागावात गेलो. मी स्वतः काही ठिकाणी फवारे मारले, औषध मारण्याचं काम, निर्जंतुकीकरण करण्याचं काम मी स्वतः केलं. प्रत्येक गावात आमच्या सगळ्या टीमनी स्वतः रोडवर उतरून काम केलं. आणि ज्यावेळेस ही पेशंटची संख्या वाढत गेली आणि मला गावागावातून फोन यायची की माझा नातेवाईक, माझ्या कुटुंबातला कोणीतरी सदस्य त्याची पॉझिटिव्ह टेस्ट आली, कोरोनाची लागण झाली, तुम्ही हॉस्पिटलला फोन करा. त्यावेळेस फक्त नगर या ठिकाणीच उपचार मिळायचा सिव्हिल हॉस्पिटलला. आणि जिल्ह्याचा लोड त्या हॉस्पिटलवर वाढल्यामुळं त्या ठिकाणी बेड उपलब्ध होत नसायचे. जर फोन केला डॉक्टरला, डॉक्टर साहेब असं असं पेशंट आहे, त्याला पाठवतो. डॉक्टर साहेब म्हणायचे की डॉक्टरांचं उत्तर यायचं की त्या ठिकाणी बेड शिल्लक नाही. आणि जर ते पेशंट खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं तर खाजगी हॉस्पिटलमध्ये इतकी भयानक परिस्थिती, म्हणजे आपण पेशंट ॲडमिट केल्यानंतर पहिलं 50,000 रुपये डिपॉझिट मागायचे. मेडिकलची चिठ्ठी 25-30 हजाराची. दुसऱ्या दिवशी परत त्याला मेडिकलची चिठ्ठी, त्याला परत डिपॉझिट मागायचे. आणि काही इंजेक्शन अशी लिहून द्यायचे की ते इंजेक्शन नगर जिल्ह्यात मिळत नव्हतं. पुण्याला गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी म्हणजे 35,000चं इंजेक्शन 1,00,000-1.5 लाख रुपयाला ब्लॅकने चाललं होतं. 3,500 रुपयाचे इंजेक्शन 35-40 हजार रुपयाला, म्हणजे इतका ब्लॅक. आणि बरेच पेशंट उपचाराअभावी मृत्युमुखी पडले. ही परिस्थिती माझ्या लक्षात आल्यानंतर मी 17 ऑक्टोबरला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांच्या उपस्थितीमध्ये टाकळी डोकेश्वर कर्जुला आरे या परिसरात आदरणीय शरद पवार कोविड सेंटर या नावाने मी त्या ठिकाणी कोविड सेंटर चालू केलं. म्हणजे कोविड सेंटरसुद्धा 1000 बेडचं कोविड सेंटर चालू केलं आपण. कोविड सेंटरसुद्धा इतकं आदर्श त्या ठिकाणी आपण डिजिटल गेम ठेवल्या होत्या, कॅरम ठेवले होते. म्हणजे पेशंट आल्यानंतर विचारायला पाहिजे का, मी बऱ्याच वेळा भीतीने बरेच जण मृत्युमुखी पडले, भीती निघली पाहिजे त्यासाठी आपण त्या ठिकाणी कॅरम बोर्ड असो, डिजिटल गेम असो, सकाळी उठल्यानंतर योगा, नंतर नाश्त्यात सुद्धा इतकं म्हणजे चांगलं आम्ही जेवण दिलं का, डेली अंडे, नाश्ता, ड्रायफ्रूट, दुपारी जेवण, संध्याकाळी सुद्धा जेवणात जर सोमवार सोडला तर डेली नॉनव्हेज. म्हणजे आपण जर मटण दिलं या गोष्टीमुळे जर ते पेशंट लवकर कव्हर होतं. त्यामुळे आपण जास्तीत जास्त नॉनव्हेज देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या सगळ्या सुखसुविधा दिल्या. पेशंट ॲडमिट केल्यानंतर आपण फार त्याला टी शर्ट, नाईट पॅन्ट, फार वाफेचं मशीन, थर्मास बाटली, आथरायचं, पांघरायचं, असं एक 2200 ते 20 रुपयाचं किटसुद्धा त्या ठिकाणी दिलं. फार कोलगेट, टूथब्रश, म्हणजे खाली हात पेशंट आले एकदम व्यवस्थित घेऊन गेलं. म्हणजे तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो. कोविड सेंटरमध्ये सगळं फ्री ऑफ खर्च होता की काही माफक दरात काय आकारलं जातं? नाही, सगळं फ्री ऑफमध्ये केलं. सगळं आमच्या सहकार्यांनी, काही आमच्या उद्योजक मित्र असो, काही आमचे दानशूर लोक असो, या सगळ्यांच्या सहकार्यातून फ्री ऑफमध्ये केलं. म्हणजे कुठलाही चार्जेस आकारला नाही. म्हणजे पेशंट ॲडमिट केल्यानंतर आम्ही त्याला 2200 ते 20 रुपयाचं किट दिलं. म्हणजे सगळं फ्री ऑफमध्ये दिलं. म्हणजे इतकं चांगलं कोविड सेंटर चालवलं. कोविड सेंटरमधून आपण एक 1750 लोक डिस्चार्ज केले. या मतदारसंघात जरी कोविड सेंटर चालू केलं पण बाजूच्या तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा त्याचा फायदा घेतला.
म्हणजे निलेशजी, या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम असतील, तुमचे दौरे असतील सातत्यानं सुरू आहेत, तुमची कामं मोठ्या प्रमाणात आहेत, मुंबईलाही तुमचे कामं असतात, बरेच कामं मार्गी लावतायत, शिक्षणाच्या संदर्भात पण तुम्ही नवीन प्रणाली काही आणल्या होत्या. हे सगळं करत असताना तुमचा परिवार, तुमचं आरोग्य कसं सांभाळत आहे आणि दैनंदिन दिवस तुमचा कसा सुरू होतो नेमका? शेवट समाजासाठी वाहून घेतलं. तुम्हाला एक सांगू का, ज्यांनी समाजासाठी गाडून घेतलं त्याच लोकांची जयंती पुण्यतिथी साजरी होती. मी मतदारसंघ, समाज हे माझं कुटुंब आहे. त्यामुळं मी सकाळी, माझा दिनक्रम सकाळी 7 वाजता चालू होतो. म्हणजे 7लाच माझ्यापाशी लोक येऊन बसलेले असे. 7ला सुरू झाल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत मी जनतेत असतो. म्हणजे 3 वाजेपर्यंत जनतेत असतो, याचा अर्थ 3 नंतर जरी मला फोन आला तर पहिल्या रिंगलाच फोन उचलतो. कारण मला बरेच जण सल्ला देतात का रात्री झोपल्यानंतर मोबाईल बंद करायला पाहिजे. मी त्यांना एक सांगतो, आपण जर मोबाईल बंद करून झोपलो, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, एखादं पेशंट आजारी पडलं आणि त्याला आपण जर उपचार त्या ठिकाणी मदत करू शकलो नाही, जर ते पेशंट मृत्युमुखी पडलं तर ते आपण कशासाठी करायचं? आणि जर आपल्या मदतीमुळं जर पुढल्याचा जीव वाचला तेच पुण्य आहे ना. त्यामुळे मी कधी मोबाईल बंद करीत नाही. मी 20 घंटे काम करतो. शेवट हे सगळी एनर्जी, हे जनता ही माझी एनर्जी. त्याच्यामुळे मला कधी कधी 2-2 दिवस भूकसुद्धा लागत नाही. शेवट पूर्ण वेळ मी समाजासाठी करतो. राजकारणात कधी कधी स्टेजवर सांगितलं जातं की 80% समाजकार्य, 20% राजकारण, पण मी 100% समाजाचंच काम करतो. नक्कीच 100% समाजाचं काम करणारे आमदार निलेश लंके यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. निलेशजी, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. आमदार आहात, या पंचवार्षिकला आमदार आहात, पुढे भविष्यात पूर्ण जिल्ह्याची एक जबाबदारी घ्यायची काय डोक्यात आहे का, किंवा मग पूर्ण राज्याचंच काम करायचं? एक एकंदरीत वाटचाल कशी असेल राजकीय तुमची पुढे? पुढं काय घडामोडी घडणार आहेत ते आपण सांगू शकत नाही. पण आज तुम्ही निकटवर्ती आहात पक्षांच्या, पक्षश्रेष्ठींच्या जवळ. एक डोक्यात राजकीय वाटचाल, एक या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, या टप्प्याला जाऊन सगळ्यांची सेवा करायची आहे, एक गणित काय असेल पुढचं? पुढं काय व्हायचं यापेक्षा, म्हणजे माझी जर राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर माझ्या अख्ख्या नातेवाईकात, माझ्या कुटुंबात कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हतं. म्हणजे मी ग्रामपंचायत सदस्य तर आमदार झालो. म्हणजे माझे बऱ्याच सहकार्यसुद्धा कधी कधी विचारतात विनोदानी, मी सुद्धा कधी कधी विचारतो, आपण खरंच आमदार झालो काय? समाधान मानायचं. काम केल्यानंतर आपोआप संधी मिळते. म्हणजे काम करीत राहायचं. पुढं कसं असतं, आपण आहे त्या गोष्टीत समाधान मानायचं, आहे त्या समाजाचं काम करायचं. जिल्ह्याची जबाबदारी घेणारे बरेच नेते मंडळी आहे, राज्याची जबाबदारी घेणारी नेते मंडळी आहे. आपल्याला पवारसाहेब असो किंवा दादा असो, ताईंनी जी मतदारसंघाची जबाबदारी दिली तीच यशस्वीरित्या पार पाडायचं. पुढं नाहक स्वप्न पाहण्यात अर्थ नाही. शेवट आपण पण आपल्या परिस्थितीनुसार वावरलं पाहिजे. शेवट जिल्हा म्हणजे सगळ्यात मोठा, जिल्ह्याची जबाबदारी करणारे, पार पाडणारे बरेच नेते मंडळी आहेत ना. त्यामुळे आपल्याला काय फक्त आपला मतदारसंघ, आपलं कुटुंब सांभाळायचं व्यवस्थित 5 वर्षात, न भूत न भविष्य असे कामं करून दाखवायचे. या मतदारसंघामध्ये वेगळे काही स्वप्न पाहायचे वगैरे नाही. पवारसाहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आमदार केले, यापेक्षा काय पाहिजे? याच्यातच समाधान मानायचं. नक्कीच अगदी साधं आणि सरळ पद्धतीनं सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे असं निलेश लंके यांच्याशी आपण टुडेज अधिवेशन या गप्पांच्या सत्रामध्ये गप्पा मारतोय. या अधिवेशनाच्या आपल्या गप्पा सुरू आहेत. हे गप्पांचं अधिवेशन आहे. इथे कुठेही अध्यक्ष महोदय नाही आहेत किंवा काही नाही. सगळं तुम्ही ठरवायचं, जनतेने ठरवायचं की कुठला माणूस किती काम करतोय आणि कुठल्या माणसाला परत आपल्याला याच अधिवेशनामध्ये, विधानसभा असेल किंवा संसद भवन असेल, या ठिकाणी उभं व्हायचं आहे. नक्कीच निलेशजी, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. अनेक वेगवेगळ्या घडामोडी आम्हाला कळालेल्या आहेत, अनेक महत्त्वाचे दुवे देखील मिळालेले आहेत. धन्यवाद, खूप खूप वेळ दिल्यानंतर. पुन्हा भेटूयात पुढच्या टुडेज अधिवेशनमध्ये. तुर्तास मी इथेच थांबतीये. धन्यवाद.